नवापूर नगरपालिकेतर्फे शिवजन्मोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन. 17ला स्पर्धा तर 19ला होणार बक्षीस वितरण. नवापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्या संकल्पनेतून यंदा शिवजन्मोत्सव निमित्त गड किल्ले उभारणी, निबंध आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाबाबत मुख्याधिकारी डॉक्टर पाटील यांनी सविस्तर माहिती दिली असून ही स्पर्धा 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळेत तर खुला गट प्रवर्गातील उमेदवारांनी नगर परिषद कार्यालयात आपली नोंदणी करायची आहे. स्पर्धेतील यशस्वी विजेत्यांचा 19 फेब्रुवारी रोजी गौरव करण्यात येणार आहे. नवापूर शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थी आणि कलाकारांनी या शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन डॉक्टर मयूर पाटील, मुख्याधिकारी नवापूर नगर परिषद यांनी केली आहे. नवापूर नगर परिषदेमार्फत आपण यंदा जो 19 फेब्रुवारी सर्वांना लाडका असं आहे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या जन्मोत्सवानिमित्त आपण पालिकेमार्फत यंदा अनोखा असा उपक्रम घेणार आहोत. यापूर्वी मी नाशिक महापालिकेला उपायुक्त असताना तसंच दिंडोरीलाही असताना मुख्याधिकारी म्हणून असताना आमच्या मातोश्रींच्या संकल्पनेतून शिवजन्मोत्सवानिमित्त आपण तिथे गडकिल्ले बांधणी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच निबंध स्पर्धा घेतल्या होत्या आणि त्याला अभूतपूर्व असा आणि उत्स्फूर्तपणे लोकांनी प्रतिसाद दिला होता. त्याच अनुषंगाने आपल्या नवापूर शहरात सुद्धा आपल्या पालिकेचे जे सन्माननीय अध्यक्ष महोदय, उपाध्यक्ष महोदय तसेच सर्व नगरसेवक मंडळी आणि आमच्या सगळे जे स्टाफ आहे यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण यंदा हा उपक्रम नवापूरमध्ये राबवणार आहोत. तर यासाठी आपण सर्वप्रथम 17 तारखेला या 17 फेब्रुवारीला आपलं टाउन हॉल मागील जे आता नवीन बनवलेलं शेड आहे तिथे आपण मातीचे किल्ले, गडकिल्ले बांधायची स्पर्धा घेणार आहोत आणि यासाठी आपण सर्व शाळांना पत्र दिलेले आहेत. त्यानुसार 4 गटमध्ये विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. याच्यात 4था गट हा खुला गटसुद्धा आहे, ज्याच्यात कोणीही व्यक्ती कुठल्याही वयाचा तोही भाग घेऊ शकतो आणि हे सर्व भाग गटमध्ये घ्यायचे. किमान 3 लोकांचा तरी एक ग्रुप असला पाहिजे किल्ला बनवण्यासाठी. या किल्ल्यासाठी लागणारी जी माती आहे, काळी माती, ती आणि पाण्याची व्यवस्था पालिकेमार्फत करण्यात येईल. 17 तारखेला सकाळी 8 वाजेपासून दुपारी 4 वाजेपर्यंत ही किल्ले बनवायची संधी राहणार आहे. मग त्यानंतर आपण परीक्षकांमार्फत ती तपासणी करून त्यातले मग प्रथम, द्वितीय, तृतीय आणि 3 उत्तेजनार्थ बक्षिसं प्रत्येक गटनिहाय काढणार आहोत. त्याशिवाय प्रत्येक शाळांना आपण पत्रसुद्धा दिलेले आहे माननीय शिक्षणाधिकारी महोदय यांच्यामार्फत. तर या शाळा आपल्या शहरातील ज्या आहेत त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना निबंध आणि चित्रकलेसाठी आपण वेळ दिलेली आहे. गटनिहाय या विद्यार्थ्यांनी चित्रे आणि निबंध जमा करून आपापल्या शाळांचे सन्माननीय मुख्याध्यापक यांच्याकडे जमा करायचे आणि त्यांनी मग ते एकत्रित झालेले जे निबंध किंवा चित्र असतील ते ग्रुपनिहाय आमचे पालिकेचे जे प्रशांत भट साहेब आहेत आणि वळवे मॅडम आहेत यांच्याकडे जमा करायचे त्यांनी ते. आणि हे जे विजेते राहतील मग त्यांना बक्षीस वितरण आपण 19 तारखेला करणार आहोत आपल्या कार्यक्रमाप्रसंगी. तरी स्पर्धेबाबत अधिक जी माहिती आहे ती आम्ही ग्रुपला म्हणजे एक बॅनर आपण ते लवकरच शेअर करणार आहोत. तरी माझी नवापूर शहरातील सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना आणि सर्व खुल्या गटातले लोकांना सुद्धा कळकळीचे आवाहन आहे नगर परिषदेमार्फत की तुम्ही सर्वांनी या मोहिमेमध्ये, या नवीन उपक्रमात हिरिरीने भाग घ्या. याशिवाय ज्या लोकांकडे जुन्या काही वस्तू असतील अशा दाखवायला, जुनी नाणी असतील, ऐतिहासिक काही वस्तू असतील, शस्त्र असतील, ते सुद्धा त्यांना तिथे डिस्प्ले लावण्यासाठी आपण त्यांना मुदत देऊ, जेणेकरून नवापुरातली पिढी, जे नवीन पिढी आहे त्यांना सुद्धा शिवरायांचे जे किल्ले होते, गडकिल्ले, त्या काळातली त्यांची रणनीती किंवा काही हे सुद्धा याबद्दल अभ्यासही करायला मिळेल आणि निबंध आणि चित्रकला यातनं त्यांचे जे शिवरायांप्रती सर्वांना प्रेम आहे ते सुद्धा व्यक्त करता येईल. त्याच्यामुळे सर्वांनी उत्स्फूर्तपणे या शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी घ्या. अधिक माहितीसाठी आपल्या कार्यक्रमासाठी जे आपले कार्यवाहक म्हणून आहेत त्या आपल्या आव्हाड मॅडम एक आहेत, विशाल आपले पाटील आहेत, यांच्याकडे सुद्धा अधिक माहितीसाठी संपर्क करा आणि रजिस्ट्रेशनसाठी त्या शाळांमध्ये आणि जो खुला गट असेल त्यांनी डायरेक्ट पालिकेमध्ये
भट सर आणि वळवे मॅडम यांच्याकडे संपर्क करायचा. आपण यथावकाश त्याबद्दल एक बॅनर पण डिस्प्ले करतोय, तरी सर्वांनी अवश्य या मोहिमेमध्ये उपक्रमामध्ये सहभाग घ्यावा ही सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ, नवापूर.